प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. प्रभू येशूमध्ये प्रत्येकाला सलाम. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण देवाचं वचन, त्याची स्तुती, त्याची आराधना आपण प्रभू येशूच्या नावात करणार आहोत. होय, देवाचं वचन तसंच सांगतं. स्तोत्र 65 हे वचन सर्वांस ठाऊक असेल. यातलं पहिलं दुसरं वचन म्हणते की हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुझ्या केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझकडे सर्व मानव जाती येते. आणि होय, जो परमेश्वर प्रार्थना ऐकतो त्याकडे सर्व मानव जाती येते. आणि आपण पण त्याचकडे आज झालेले आहोत, त्याची स्तुती करण्याकरता, त्याची आराधना करण्याकरता आणि त्याच्या नावाला धन्यवाद देण्याकरता की तो महान आहे. आपणास ठाऊक आहे, तो सर्व संकटापासून राखणारा, चालवणारा असा तो परमेश्वर आहे. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याच्या नावाची स्तुती करू आणि आजच्या संदेशाला आपण, सहभागीतेला आपण चालू करू. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनास आणलीस, आम्हाला तू राखलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या काही चुका कळत बोलण्याद्वारे, बघण्याद्वारे, विचारांद्वारे झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो आणि येणारी वेळ, काळ सर्व काही तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, सामर्थ्य दे. आमच्या ठाई तर विश्वास, सामर्थ्याचा प्रभू येशूमध्ये तू दृढ कर. ही प्रार्थना तारणकर्त्या प्रभू येशूच्या नावात केली होऊन त्या पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजचा दिवस त्याने आपणास दाखवला, राखलं आणि त्याच्या वचनाची स्तुती करण्याकरता पुन्हा एकदा आपणास त्याने आणलं. याकरता आपण त्याची स्तुती करू, त्याच्या नावाला मान महिमा देऊ की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ संध्या दिली. या वेळेमध्ये आपण आनंद करू. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचन. आणि उपासना संगीत मध्ये पण या अनुसार एक गाणं आहे, 283 नंबरचं, प्रभूमुळे हर्ष. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो येशू, प्रेम दावितो, प्रेम दावितो येशू. थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो येशू, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो येशू, प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो.
हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. वेळ संध्या त्याने आपणास दिली, या वेळेमध्ये आपणास आणलं, राखलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. ते नाम महान आहे जे आपणास विश्वास ठेवण्यासाठी दिलं. देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, या जगातील प्रत्येकाच्या पापांकरता अर्पण असा दिला. आणि ते नाव सर्वांहून उंच, विश्वास ठेवण्यास विश्वास पात्र, संपन्न असा तो प्रभू आहे. सर्वांस पुरवठा करण्यास संपन्न असा तो प्रभू आहे. होय, जेव्हा आपण त्याच्याकडे मागतो ते नाव आपल्या जीवनात उंचावतो, तेव्हा पहा सर्व तुमच्या काळज्या, चिंता दूर होतात आणि तुमच्या ठाई ती शांती त्याच्या ठाई जी आहे ती कार्यान्वित होते. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. होय, प्रभू येशू स्वतः ते वचन बोलला आहे आणि ते मत्तेमध्ये नमूद आहे. तुम्ही मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आज तुमच्या जीवनामध्ये अस्थायी अशी परिस्थिती असेल, की अंधकाराची परिस्थिती असेल, तर तो एकच मार्ग आहे, तो एकच सत्य आहे आणि तो एकच जीवन आहे. स्वर्गाकडे जाण्याचं द्वार परमेश्वराने प्रभू येशूच्या नावात उघडलं. आणि जेव्हा तुम्ही त्या दरवाजावर वाजवताल, ठोकताल, मागताल, तेव्हा तुम्हास प्राप्त होईल. आणि विशेषतः त्याचे राज्य धार्मिकतेविषयी मागा, सार्वकालिक जीवनाविषयी मागा, म्हणजे त्याबरोबर लागणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वर प्रभू येशूच्या नावात तुम्हास देईल. ते विश्वास ठेवण्यास योग्य, सामर्थ्यशाली असं नाव आहे. अस्थिर अशा सर्व जीवनामध्ये पहा, पृथ्वी एकदा दोनदा मी हलवून ठेवील असं परमेश्वराचं वचन आहे आणि ती हलवली जात आहे. अस्थिर अशा सर्व गोष्टी अस्थिर अशा होत आहेत आणि स्थिरतेच्या गोष्टी त्याच्या राज्यात जातील. याकरता त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ करा, मागा. वेळ आहे तर परमेश्वराला शोधा आणि त्याला प्राप्त करून घ्या. कारण की तुम्ही त्यामध्ये राहता, वागता, जगता, तुम्ही त्याचे वंश आहात. परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य असा तयार केला आणि आपला आत्मा त्यामध्ये घातला. माती मातीस मिळते, पण तो आत्मा जिथे जातो, परमेश्वर ज्या सर्वांचा न्याय एक दिवस करेल, तर आपल्याला त्या न्याया करता नाही, तर ख्रिस्ताच्या विश्वासात तारणा करता जायचं असेल, तर प्रभू येशू हे एकच नाव विश्वास योग्य असं आहे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे.
योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। एलिया की प्रार्थना सुनी, हमारी प्रार्थना सुन। दानियल की प्रार्थना सुनी, हमारी प्रार्थना सुन। एलिया की प्रार्थना सुनी, हमारी प्रार्थना सुन। दानियल की प्रार्थना सुनी, हमारी प्रार्थना सुन। ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा, आज कल युगान युग ऐसा रहता, ऐसा रहता। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन। विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन। Praise the Lord. होय, प्रार्थना जो ऐकतो त्याकडे मानव जाती जाते. स्तोत्रसंहिता 65 मगाशी आपण वचन ऐकलं की पहा, तू जो प्रार्थना ऐकतो त्या तुझकडे सर्व मानव जाती येते. जो तू प्रार्थना ऐकतो त्याकडे सर्व मानव जाती येते. तो प्रार्थना ऐकतो म्हणून त्याकडे सर्वजण येतात, नाही का? प्रभू प्रार्थना ऐकतो म्हणून सर्व जण त्याकडे येतात. आणि तो एकच प्रभू आहे, राजांचा राजा आहे. स्वर्गाचे दरवाजे त्यापासून चालू होतात. तो सार्वकालिक जीवनाचं द्वार आहे. तो तुमच्या आमच्या जगाच्या पापांचं अर्पण असं आहे. जे नियमशास्त्र होतं, शरीराचं जीवन रक्तात आहे आणि ते रक्त मनुष्याच्या जीवाकरता प्रायश्चित्त असं देण्यात आलं, यासाठी की प्रत्येकाने खरे खरे पवित्र व्हावं. म्हणून देवाने एकुलता एक पुत्र जगातील सर्वांकरता त्याच्या प्रीतीठाई अर्पण असा दिला. होय, तो वधस्तंभाची साक्ष सांगतो की तो तुमच्या आमच्या पापांचं अर्पण असा आहे. तो मुक्ती असा आहे, तो शांती असा आहे, तो दरवाजा असा आहे, तो पुनरुत्थित प्रथम फळ असा आहे. जे पुनरुत्थान होणार आहे मृतांचं, जो न्याय परमेश्वराने नेमून ठेवलेला दिवस आहे, त्या दिवसाकरता कुणी जाऊ नये म्हणून आज तुमच्या आमच्या जवळ वेळ आहे, काळ आहे परमेश्वर प्राप्तीचा, त्याला शोधण्याचा आणि त्याला प्राप्त करून घेण्याचा. कारण की जो दिवस नेमलेला आहे तो महाभयंकर आहे. अनेक संकट, अनेक अडचणी पृथ्वीवर येऊन ठेपल्या आहेत. पृथ्वी अस्थिर अशी मी करेल, परमेश्वर म्हणतो. मी एकदा दोनदा पृथ्वी हलवून ठेवेल, यासाठी की स्थिरतेच्या गोष्टी त्याच्या राज्यात जाव्या. तो ह्याचा त्याचा नाही, तो सर्वांचा हा प्रभू आहे. ज्या पित्यापासून सर्वजण आले, ज्या मातीमध्ये प्रतिकृतीमध्ये परमेश्वराने आत्मा घातला, त्या मातीची उत्पत्ती ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराद्वारे बदलली, याकरता की सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. म्हणून मग अशी आपण गाणं गायला, नाही का? प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन. विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन.
मागा, वेळ आहे, शोधा, सापडेल, ठोका, उघडलं जाईल. तो दरवाजा आहे, त्याच्या नावाने मागा, शोधा, त्याला शोधा आणि त्याला प्राप्त करून घ्या. पौल म्हणतो, पहा, ख्रिस्तच मला लाभ प्राप्त व्हावा म्हणून ज्या लाभाच्या गोष्टी होत्या मी ते केर कचरा अशा समजलो. आज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रभूमध्ये आशीर्वाद दिलेल्या आहेत त्यापेक्षा सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद मिळवण्याकरता, त्याला प्राप्त करून घेण्याकरता झटा. आज तुमच्याकडे पैसा असेल, संपत्ती असेल, जागा असतील, अनेक गोष्टी असेल, तरी तुम्हाला शांती नसेल. ती शांती त्याच्या ठायी आहे. ती शांती आपल्याला मिळाली, ती सार्वकालिक जीवन मिळावं, तो मार्ग मिळावा, तो दरवाजा उघडला जावा आणि प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या मनुष्यांना त्यांचा पापाचा खंड भरला जावा. जे पारंपरिक लादलेलं असं पाप होतं आणि सर्वांनी पाप केलं, मरण पसरलं, त्या सर्व मरणाच्या फळातून सर्वजण सुटावे म्हणून त्याने आपला एक पुत्र वधस्तंभावर अर्पण असा दिला. तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. त्याच्या उठवल्यामध्ये जे त्याच्यावर विश्वास ठेवतात तेही त्या सर्व मरणाच्या परिस्थितीतून उठवलेले आहेत. हा विश्वास आहे, हा आशा आहे. आणि आशा जोपर्यंत आपण या जगात आहोत ती आशेची कबुली आपल्या ठाई दृढ अशी राखा. ती साक्ष आहे, तीच तुम्हाला दृढ करेल, विश्वासात दृढ करेल, सक्षम करेल आणि सर्व जे भीतीच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनातून काढेल. तो प्रीतीचा पाया त्याच्या विश्वासाने तुमच्या आमच्या ठाई घातला गेला पाहिजे. आज वेळ आहे तर त्याला शोधा, कारण की ते योग्य आहे. तो केवळ एकच आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे, जो एकच मार्ग आहे, तो सत्य आहे, तो जीवन आहे. होय, तो तुम्हा सर्व अंधकारांच्या गोष्टींपासून रक्षण करणारा मेंढपाळ आहे. योग्य केवल तो, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू. आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू. आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू. स्तुति प्रशंसा तेरी, स्तुति प्रशंसा तेरी, स्तुति प्रशंसा तेरी प्रभु, मेरे प्रभु येशू, मेरे प्रभु येशू. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु येशू.
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलास, त्यावर धन्यवाद देतो. येणारी वेळ काळ तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर आणि त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू सामर्थ्य भर आणि तू भविष्य आमचा विश्वास त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा त्याचं वचन ग्रहण करणार आहोत, स्वीकारणार आहोत. त्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य भरू, ते कार्य करू त्याच्या राज्याचं आणि ते फळ तुमच्या आमच्या जीवनात येऊ. पहा, देवाचं वचन सांगतं, जे मजबूत असंख्य अशा गोष्टी तुम्हाला आमच्या जीवनात दिसतात, संकट, क्लेश, जे तुम्हाला आम्हाला असह्य अशा वाटतात, त्या सर्व गोष्टींचा परमेश्वराने उच्छेद केला आहे. होय, जे मरण, ज्याचं भय, जे संकट, ज्याची भीती, त्या सर्व गोष्टी परमेश्वराने त्याचा उच्छेद केला आहे. त्या सर्व अंधकारापासून आहेत, त्या सर्व त्या सैतानापासून आहेत, त्याचा उच्छेद परमेश्वराने केला आहे प्रभू येशूच्या अर्पणाद्वारे. जे मजबूत असंख्य असे तुम्हाला वाटतात तुमच्या जीवनामध्ये, असंख्य अशा गोष्टी वाटतात, त्या सर्व परमेश्वराला शक्य अशा आहेत. होय, देवाचं वचन सांगतं, जे मजबूत असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होते. ते नाही तसे होते. शेवटचा शत्रू मृत्यू सुद्धा नाहीसा केला जाईल. जेव्हा पूर्णत्वाचं आगमन होईल, जेव्हा प्रभू येशू येईल, पूर्णत्वाचं आगमन होईल, तेव्हा शेवटचा शत्रू मृत्यू सुद्धा पादासन केला जाईल, तो नाहीसा केला जाईल. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट असे कठीण वाटत असतील, त्या संख्य असतील, मोठे असतील, तर ते भयभीत होऊ नका. परमेश्वराचा जयघोष करा, परमेश्वराच्या अधीन व्हा. मग ते असंख्य का असताना परमेश्वर नाही तशा करतील. त्या सर्व गोष्टी परमेश्वर काय करेल? नाही तशा करेल. त्यात फक्त तुम्हाला भय घालत आहे, त्यांचा उच्छेद परमेश्वराने ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, अर्पणाद्वारे तुमच्या आमच्या जीवनातून तो केला आहे. त्या कधीच नाहीशा झालेल्या आहेत. त्या अंधकाराच्या गोष्टी तुम्हाला जे भय घालत आहेत, भीती घालत आहेत, मरणाची भीती घालत आहेत, ख्रिस्ताच्या उठवण्याद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे तुमच्या आमच्या जीवनातून त्या सर्व भयाच्या, भीतीच्या, मरणाच्या गोष्टीवर प्रभू येशूने विजय मिळवलेला आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, ते मजबूत असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन नाही तसे होतील. जे तुम्हाला भय घालणाऱ्या गोष्टी आहेत, अशक्य गोष्टी आहेत, तुम्हाला त्रासदायक आहेत, तुमच्या जीवनात ज्या निराशा घालू पाहतो, त्या सर्व गोष्टींचा मूळ उत्पादक जो आहे, जो अंधकाराचा आहे, ज्या मरणावर अधिपत्य होतं सैतानाचं, प्रभू येशूने आपल्या मरणाद्वारे त्याला नाहीस केलेलं आहे. आपल्या उठण्याद्वारे त्याला नाहीस केलं आहे. मरणावर विजय मिळवलेला राणा प्रभू येशू त्यावर विश्वास ठेवत असताना अनेक गोष्टी तो सैतान तुमच्या आमच्या जीवनामध्ये भय, भीती, या मरणाची घालून तुमचं जीवन विश्वासापासून तोडण्यासाठी प्रवृत्त असतो. तर त्याला भयभीत असे होऊ नका, कारण की त्याचा उच्छेद प्रभू येशूद्वारे परमेश्वराने केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. होय, परमेश्वराने त्याचा उच्छेद प्रभू येशूच्या मरणाद्वारे, खेळण्याद्वारे केलेला आहे. या आपण या संदेशाकडे वळूया. ते मजबूत असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन नाही तसे होते. यहोशूच्या काळामध्ये जेव्हा मोशे नंतर यहोशूला ती सेवा दिली पुढे नेण्याची इस्रायल लोकांना, तेव्हा काय झालं? यहोशूचा पुस्तक याचा 6वा अध्याय, यहोशूचं पुस्तक याचा 6वा अध्याय
यहोशुआचं पुस्तक याचं 6वा अध्याय, यातले काही वचन वाचूया आपण. 15, 16 आणि 20 वचन वाचूया आपण. यहोशुआ याचं पुस्तक 6वा अध्याय, यातली काही वचन वाचूया आपण. जेव्हा यरीहो येथे आल्यानंतर, 6व्या अध्यायात काय नमूद आहे? यरीहोच्या सीमापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर तिथल्या सर्व कवच असलेला, म्हणजे ज्यांनी त्या यरीहो पर्यंत आल्यानंतर त्या लोकांनी काय केलं की कमान निर्माण केली होती, एक कवच निर्माण केलं होतं. ते कठीण न भेटणार असं होतं. पण यहोशुआ परमेश्वराच्या वचनाने चालला होता. जे दुधामासाचे प्रवाहाचा देश वतन करून परमेश्वर देणार होता, त्या प्रवासामध्ये यहोशुआ पुढे चालला होता इस्रायल लोकांना घेऊन. तुम्ही आम्ही सुद्धा आज ख्रिस्ताद्वारे वारी संतान होण्याकरता चाललेले असताना तुमच्या आमच्या जीवनातील अनेक अशा असंख्य गोष्टी येतात. ते तुम्हाला आम्हास कठीण अशा वाटतात, तो प्रवास कठीण असा वाटतो. पण त्या सर्व कठीण अशा गोष्टी परमेश्वर नाहीसा करेल. त्यात तो मार्ग काढेल. कारण परमेश्वराच्या समुद्रात सुद्धा मार्ग होते. त्याच्या पावलं, त्याच्या वाटा होत्या, त्याची पावलं त्यात दिसली नाही, असं स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये सांगतो. पहा, यहोशुआ जेव्हा यरीहो येथे आला तर त्याच्या वेशी कशा होत्या? मजबूत होत्या. यहोशुआ 6वा अध्याय, पहिलं वचन, इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या. इस्रायल लोकांना घेऊन यहोशुआ पुढे चालला होता आणि इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या लोकांनी वेशी कशा लावल्या होत्या? मजबूत अशा लावल्या होत्या. तुम्ही आम्ही सुद्धा देवाच्या विश्वासात, प्रभूच्या विश्वासात काम करत असताना अनेक गोष्टींची उत्तर तुम्हाला येत नसतील. अनेक वेळा तुम्ही प्रार्थना केल्या असतील, समोरची परिस्थिती कठीण झाली असेल, कुठल्या मनुष्याचं, कुठल्या परिस्थितीचं मन, कुठल्या मनुष्याचं मन, कुठल्या परिस्थिती ती कठीण, यरीहोच्या भिंतीसारखी कठीण झाली असेल, वेशींसारखी कठीण झाली असेल. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्याच्या विश्वासात जयघोष कराल, त्या कठीण अशा गोष्टी सुद्धा नाहीशा अशा होतील. यहोशुआ 6वा अध्याय पहिलं वचन सांगते, इस्रायल लोकांच्या भीतीने यरीहोच्या सर्व वेशी मजबूत लावून घेतल्या होत्या. कोणाला बाहेर जाता येईना की आत येता येईना. कुणी जाता पण येत नव्हतं, येता येत नव्हतं. अशा वेशी त्या कठीण अशा लावून घेतल्या होत्या. ज्या यरीहो आणि ज्या प्रदेशावर परमेश्वर चाल करून जायला सांगत होता विजय प्राप्ती करता, त्या कशा होत्या? कठीण अशा होत्या. आज तुम्ही एखादं काम करत असाल, पण त्या सर्व गोष्टी कठीण होऊन बसल्या असतील, त्याचं उत्तर तुमच्या जीवनात येत नसेल, तर आपला विश्वास गमावू नका. कारण त्या सर्व कठीण अशा गोष्टी जेव्हा तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवून राहता, जयघोष करता आणि त्या विश्वासाने काम करत राहता, त्या सर्व परमेश्वर कठीण गोष्टी मृत्यू करेल, नाहीसा करेल. पहा, याचे 15-16 वचनामध्ये काय? यहोशुआ 6वा अध्याय 15-16 वचन. मग 14 वचनापासून, ते दुसऱ्या दिवशी नगरात प्रदक्षिणा करून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. त्या यरीहोच्या छावणीच्या कठीण अशा वेशी लावल्या होत्या, मजबूत अशा वेशी लावल्या. तर त्या वेशीच्या साईडने यहोशुआ आणि इस्रायल लोकांनी काय केलं? 6 वेळा प्रदक्षिणा घातली. जे त्यांना सांगण्यात आलं होतं तसं त्यांनी केलं. होय, आज आपल्याला ही देवाचं वचन माहित आहे. आज तुमच्या जीवनात अशा अनेक कठीण गोष्टी असतील, त्याचे तट खाली पडत नसतील. कोणाचं मन कठीण झालं असेल, जे काम तुम्ही करत असाल त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल, ज्या राज्यात परमेश्वर आपल्याला बोलवत आहे त्यात जाणं तुम्हाला कठीण वाटत असेल,
कारण तुमची असलेली जुनी परिस्थिती, तुमच्या जीवनात असलेलं सर्व ते पापाचं दासत्व, पण अशा सर्व गोष्टी परमेश्वराच्या जयघोषाने प्रभू येशूच्या रक्ताद्वारे त्या नाहीस केलेल्या आहेत. विश्वास ठेवा. इथं वचन सांगतं त्यांनी 6 दिवस तेच केलं. रणशिंग फुंकून त्यांनी 6 प्रदक्षिणा 6 दिवस घातल्या. यातलं 13 वचन काय म्हणतो, 7 याजक रणशिंगी घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एक सारखी फुंकीत चालले आणि हत्यारबंद लोक त्याच्या पुढे चालले. पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशाप्रमाणे चालले आणि याजक रणशिंग फुंकीत चालले. ते दुसऱ्या दिवशी नगरास प्रदक्षिणा करून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. 6 दिवस त्या मजबूत वेशीपासून रणशिंगे फुकत जयघोष करत ते चालले. तुमच्या जीवनात अशी कठीण परिस्थिती असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा देवाच्या जयघोषाने, देवाच्या वचनाने, शस्त्र सामग्रीने युद्ध करणारे असलो पाहिजे. ज्या वतनाकडे परमेश्वर घेऊन चालला होता, मोशे नंतर यहोशुआला परमेश्वराने निवडलं, तो घेऊन चालला. पण ज्या यरीहो चाल करण्याकरता चालले होते, यरीहोच्या लोकांनी मजबूत अशा वेशी बांधल्या, ज्या वेशीतून कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतं, आत येऊ शकत नव्हतं. आज तुमच्याही जीवनात अशी परिस्थिती झाली असेल, देवाच्या वचनाने तुम्ही चाललेले असाल, प्रभूवर विश्वास ठेवलेला असेल, पण तुमच्या हातच्या कामाला फळ येत नसेल, किंवा जे राज्यामध्ये तो आपल्याला बोलवते त्यात जाणं तुम्हाला कठीण वाटत असेल, आज तुमच्या जीवनामध्ये दरीसारखी परिस्थिती तयार झाली असेल, किंवा तुमच्या जीवनात अनेक अशा कठीण गोष्टी निर्माण झाल्या असतील, ज्यातून सुटणं असह्य असं तुम्हाला वाटत असेल, पण परमेश्वराचं वचन सांगतं, यहोशुआ तिथल्या सर्व याजकांनी रणशिंग फुंकत हत्यारबंद माणसं पुरव होती, असं 6 दिवस देवाचा जयघोष त्यांनी केला. 6 प्रदक्षिणा त्यांनी घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंग फुंकीत असता यहोशुआ लोकांस म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हो, कठीण अशी परिस्थिती दिसत असेल, असह्य अशी परिस्थिती असेल, तुम्ही प्रार्थना करता तशी उत्तर तुमच्या जीवनात येत नसेल, पण परमेश्वराने तुमच्या हाती त्याचं उत्तर दिलेलंच आहे. परमेश्वराने त्याचं उत्तर पूर्णच केलेलं आहे. होय, ती परिस्थिती बदलत नसेल, पण परमेश्वर विश्वास ठेवा, ती परिस्थिती बदललेली आहे. विश्वास तो आहे, वास्तविकता नाही. 22 सुस्थितीची आशा जो परमेश्वर तुमच्या आमच्यासाठी आपल्या मनात बाळगतो, ज्या योजना त्याच्या मनात तुमच्या आमच्यासाठी हिताच्या आहेत, त्या भविष्याच्या आहेत. आज परिस्थिती कठीण असेल, पण परमेश्वराने तुमच्या हाती त्या गोष्टी दिलेल्याच आहेत. परमेश्वराने त्या सर्व कठीण गोष्टी तुमच्या जीवनातून काढलेल्याच आहेत. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे जो सैतान तुम्हाला निराशात टाकत आहे, बंधनात टाकत आहे, त्याला त्याच्या मृत्यूद्वारे, उठण्याद्वारे, ख्रिस्ताने त्याच्या मरणाद्वारे नाहीस केलेला आहे. तो हरलेला आहे. तो जो निराशा तुमच्या जीवनात तयार करत आहे, कठीण अशा गोष्टी तयार करत आहे, तो हरलेला आहे. ती परिस्थिती हरलेली आहे. परमेश्वराने तुमच्या हाती जय ख्रिस्ताद्वारे दिलेला आहे. जो प्रभू विश्वास ठेवतो त्याच्यापेक्षा जय मिळवणारा कोण आहे? होय, देवाचं वचन सांगतं तुमच्या हाती दिले आहे. जी परिस्थिती आज कठीण तुमच्या समोर दिसत आहे, त्याचं उत्तर परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेलं आहे. ती परिस्थिती परमेश्वराने बदललेली आहे. हे मी सांगत नाही, वचन सांगतात. पहा, यातलं 19 आणि 20 वचन काय सांगतात. सर्व सोने, रुपये आणि पितळेची व लोखंडाची पात्र परमेश्वरास अर्पण करा. ती परमेश्वराच्या भांडारात गेली पाहिजे. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि याजक रणशिंगी वाजवीत राहिले. रणशिंगांचा शब्द ऐकल्यावर लोकांनी मोठा जयघोष केला. तट जागच्या जागी कोसळला. मग लोकांनी नीट आपापल्या समोर त्या नगरात चालून जाऊन ते हस्तगत केले. होय, जयघोष करण्याच्या अगोदर ती परिस्थिती तशी नव्हती, पण परमेश्वराचं वचन त्यांना काय होतं? कठीण परिस्थिती समोर परमेश्वराचं वचन त्यांना होतं की ते नगर तुमच्या हाती दिलेलं आहे. आज तुमच्याही जीवनात कठीण परिस्थिती असेल, त्या असंख्य गोष्टी असतील, मजबूत असतील, तर त्याच्या भयामध्ये येऊ नका.
त्या निराशाच्या, दुष्ट संकल्पनाच्या भयामध्ये येऊ नका, मरणाच्या भीतीमध्ये येऊ नका. त्या जरी असंख्य जरी असल्या, ती कठीण परिस्थिती आज तुमच्या समोर जरी असली, तर देवाचं वचन असं सांगते की तुमच्या हाती त्या गोष्टी दिलेल्या आहेत. परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे तुमच्या आमच्या करता ती सर्व परिस्थिती बदललेली आहे. मरणातून विजय झालेला तो राणा आहे. आज तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे छळ, निंदा, त्रास, कठीण परिस्थिती झाली असेल, तुमच्याविषयी कोणाचं मन कठीण झालं असेल, तुमच्या जीवनात जे काम करत फळ येत नसेल, अशा कठीण परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतं सर्व परिस्थिती परमेश्वराने बदलली आहे. त्या सर्व गोष्टी तुमच्या हाती त्याने दिलेल्या आहेत. कारण की मरणावर धनी पण करणारा तो सैतान, त्याने त्याला आपल्या स्वतःच्या मरणाने नाहीस केलेलं आहे. जेव्हा तुम्ही जयघोष करा, देवावर विश्वास ठेवा, पहा ती परिस्थिती बदललेली असेल. पहा ती परिस्थिती बदललेली असेल. त्या असंख्य गोष्टी असतील, कठीण असतील, मजबूत असतील, तुमच्यापेक्षाही मोठे असतील, तुम्हाला भयात टाकत असतील, पण परमेश्वराचं वचन सांगते की परमेश्वराने त्या सर्व गोष्टी तुमच्या हाती दिलेल्या आहेत. ती परिस्थिती बदललेली आहे, तो तट कोसळलेला आहे. तुम्ही जयघोष करा, विश्वास ठेवा आणि प्रार्थना करता तो तसा विश्वास दृढ करा की जे मागत आहात ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. होय, नहूम याचा पहिला अध्याय 11 आणि 13 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. नहूम याचा पहिला अध्याय, नहूम याचा पहिला अध्याय 11 ते 13 वचन काय म्हणतं पहा. परमेश्वर विरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यामधून निघाला आहे. परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा, दुष्ट योजना आखणारा असा तुझ्यामधून एक निघाला आहे. तोच आहे जो खाली टाकण्यात आला, जो दुष्ट संकल्प योजतो परमेश्वराविरुद्ध, परमेश्वराच्या लोकांविरुद्ध, तो सैतान, त्याला खाली टाकण्यात आलेला आहे. त्याला प्रभू येशूच्या मरणाने नाहीस केलं आहे. तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातले सैतानाचं दुरात्म्याचं समूह त्या संगती आहे. होय, परमेश्वर विरुद्ध दुष्ट संकल्प करणारा, अनिष्ट योजणारा असा एक तुझ्यामधून निघाला आहे. तो निघून गेलेला आहे. तो काढून टाकलाय तुमच्या आमच्या जीवनातून. त्याचं आधिपत्य तुमच्या आमच्या जीवनात नाही, त्याचं दासत्व नाहीये. तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्या सार्वकालिक जीवनातून मागे खेचू शकत नाही. कारण की तुमचं आमचं जीवन त्या प्रभू येशूच्या हातात सुरक्षित आहे, त्या देवाच्या हातात सुरक्षित आहे. त्याने त्याच्या मरणाने, प्रभू येशूने स्वतःच्या मरणाने त्याला नाहीस केलेलं आहे. त्याचे सर्व तळ, कारस्थान, सर्व निराशाच्या गोष्टी, दुःखाच्या गोष्टी, कठीण गोष्टी तुमच्या जीवनाच्या निर्माण करतो, त्या सर्व त्याने आधीच नाहीस केलेलं आहे. परमेश्वराने तुमच्या हाती तुमची परिस्थिती दिलेली आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याला नाहीच परमेश्वराने केलेलं आहे. परमेश्वर म्हणतो ते मजबूत व असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होतील. होय, ते मजबूत असंख्य असले, ते मजबूत संख्येने असंख्य असले तरी ते नाही तसे होऊन त्यांचा उच्छेद होईल. होय, त्यांचा उच्छेद ठरलेला आहे. ख्रिस्ताच्या मरणाने त्या सैतानात तुमच्या आमच्या जीवनात अधिपत्य नाहीच केलेलं आहे. त्याचं कुठलंही अधिपत्य आमच्या जीवनावर नाही. पापाची सत्ता तुमच्या आमच्या जीवनावर चालणार नाही. कुठली कठीण परिस्थिती तुमच्या आमच्या जीवनात राहणार नाही. जर तुम्ही देवाच्या अधीन राहता, त्याच्या वचनात राहता, त्याच्या विश्वासात राहता आणि जी प्रार्थना करता तसं तुम्हाला मिळेल तसा विश्वास धरता, तर सर्व गोष्टी परमेश्वर तुमच्या हाती देईल. प्रेज द लॉर्ड. पहा यातलं 13 वचन काय म्हणतं. आता मी तुझवरील त्याचे जूम मोडेल, तुझे बंधने तोडून टाकेल. परमेश्वर म्हणतो आता मी तुझवरील त्याचे जूम मोडेल, त्याचे बंधनं तोडून टाकेल. ज्या बंधनात तो मामास टाकू पाहतो, ज्या निराशात तो मामास टाकू पाहतो, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, मरणाद्वारे उठणारे त्याचा नाहीच केलेला आहे. याच याच्या पहिल्या अध्यायात 15 वचनात सांगितलं, शुभसंदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा.
शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा तो ख्रिस्त प्रभू येशू ज्यांनी शांती जाहीर केली, हे तारण विदित केलं ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, तो प्रभू येशू त्याचे पाय पर्वतावर पहा, हे यहूदा आपले सण पाळ, आपले नवस पेळ, कारण यापुढे तुझ्यामध्ये दुष्ट पुरुष येणार जाणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. होय, त्या दुष्टाच्या मुलकाचा, त्या सैतानाचा समूळ उच्छेद झालेला आहे. तो तुम्हाला कुठल्याही कठीण परिस्थितीत टाकू शकत नाही. तुम्ही देवाच्या अधीन राहा, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध व्हा, त्याच्या अधीन राहा, त्याच्या समागमे चाला, त्याच्या वचनात राहा, त्याच्या विश्वासात राहा. तुमचा विश्वास डळमळीत करण्याकरता अनेक निराशेच्या गोष्टी, अनेक कठीण गोष्टी तुमच्या समोर तो आणून ठेवतो, पण त्याचा आधीच परमेश्वराने काय केलेला आहे? उच्छेद केला आहे. तो तुमच्या आमच्या जीवनात येऊ शकत नाही आणि जाऊ शकत नाही. होय, कुठलाही भय भीतीमध्ये राहू नका. त्या मजबूत असंख्य गोष्टी तुमच्या आमच्या जीवनात असतील, पण परमेश्वराने त्या नाही तशा केलेल्या आहेत. परमेश्वराने त्या नाही तशा केलेल्या आहेत. पहा, इब्री लोकांचे पत्र 2 अध्याय, तुम्ही वचन ऐकलं असेल. वचन काय सांगतं पहा, इब्री लोकांचे पत्र 2 अध्याय, इब्री लोकांचे पत्र याचा 2 अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. 13 ते 14 वचन. आम्ही पुन्हा तो म्हणतो, मी त्यावर भरोसा ठेवीन. तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले, 4 ती मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला, यासाठी की मरणावर धरीपण करणारा म्हणजे सैतान त्याला आपल्या मरणाने नाहीसे करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणात बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. सर्वांस माहित आहे की तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. होय, ख्रिस्त त्या मरणाच्या परिस्थितीतून यासाठी गेला की त्याच्या मरणाने सैतानाचं अधिपत्य नाहीसे करावं. आणि तो समर्थ असा आहे, ज्यांची परीक्षा चालू आहे त्यांना सहाय्य करण्यास समर्थ असा तो प्रभू आहे. पुढील वचनामध्ये 18 वचनामध्ये सांगितलं, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेतून दुःख बघितले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावा तो समर्थ झाला आहे. तो समर्थ आहे तुमची परिस्थिती बदलण्याकरता, त्या सैतानाच्या अधिपत्यातून तुम्हाला काढण्याकरता, त्या सैतानाच्या निराशेतून तुम्हाला काढण्याकरता त्याला त्यांनी नाहीसे केलेलं आहे. त्याला भयभीत होऊ नका. त्या निराशांना, त्या कठीण परिस्थितींना परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे त्या सर्व कठीण गोष्टी नाहीसा केलेला आहे. ते सैतानाचं अधिपत्य तुमच्या आमच्या जीवनातून काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पहा 41, यशा 41 अध्याय 10 ते 13 वचन काय म्हणतं. यशा 41 अध्याय 10 ते 13 वचन काय म्हणतं पहा. यशा 41 अध्याय 10 ते 13 वचन काय म्हणतं पहा. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझं शुद्ध झाले आहे, पहा, जे तुझं शुद्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझसे झुंजणारे शून्यवर नष्ट होतील. तुझसे लढणाऱ्यास तू धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाही. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा न्यायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुझे सहाय्य करीतो. होय, परमेश्वर यशा 41 10 13 वचनामध्ये नमूद आहे, तू भिवू नको, घाबरू नको. मी तुला शक्ती देतो आणि तुला सहाय्य करतो. मी माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. जे तुझी झुंजत आहे, झगडत आहे, त्यांना तू धुंडाळशील.
पण ते तुला सापडायचे नाही. आज तुमच्या परिस्थिती, तुमच्या जीवनामध्ये तो सैतान आज अनेक प्रकारे तुमची परीक्षा घेत असेल, त्रास देत असेल, कठीण परिस्थिती असेल, निराशा घालून पाहत असेल, पण परमेश्वर म्हणतो पहा, त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून नाहीशा होते. मी तुझ्याबरोबर आहे, भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो, मी धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. जे तुझवर शुद्ध झाले, जे तुझं शुद्ध झाले ते लज्जित फजित होतील, तुझशी झुंजणारे शून्यवत नष्ट होतील. तू लढणाऱ्यास धुंडाळशील. पाहायचं वचन काय सांगतं, तुझ्याशी लढणाऱ्यास धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाहीत आणि तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा न्याय नाटवेल. का मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुझे सहाय्य करीतो. अशा सर्व कठीण परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या आमच्या बरोबर आहे. प्रभू येशूद्वारे ते सर्व परिस्थिती त्यांनी बदललेली आहे, त्याचं उत्तर तुमच्या हाती दिलेलं आहे. जे आज लढत आहे, परिस्थिती कठीण आहे, तर दुसरं तुमचं जीवन अनेक निराशांद्वारे, कठीण परिस्थितीद्वारे पाडू पाहतो, थांबू पाहतो तुमची चाल. परमेश्वराचं वचन सांगतं त्यांना तुम्ही धुंडाळा, पण ते सापडायचे नाही, कारण त्यांचा सर्वांचा नायनाट होईल. ते मजबूत असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाही तसे होते. प्रेज द लॉर्ड. होय, परमेश्वर सांगतो ते मजबूत असतील, असंख्य काय असणार, पण त्याला ख्रिस्ताच्या मरणाद्वारे नाहीसे केलेलं आहे. जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे, जगात जो आहे तो मोठा नाही. विश्वास ठेवा, दृढ राहा. इर्मया 31:9-11 वचनामध्ये पण वचन काय सांगतं, जे वचन इर्मया 31:9-11 मध्ये ते काय सांगतं पहा, ते अश्रुपात करत येतील, ते विनंती करीत असता मी त्यास नेईन, ते ठोकर खाणार नाही. अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन, कारण इस्रायलचा पिता झालो आहे व इफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. परमेश्वर म्हणतो जे ते अश्रुपात करत येतील, ते विनंती करत असता मी त्यांना घेऊन जाईल. जिवंत पाण्याचा झरा जो प्रभू येशू त्याकडे घेऊन जाईल परमेश्वर, त्याच्या आत्म्याद्वारे तो मामा स्थिर करेल. किती परिस्थिती कठीण असली तरी परमेश्वराकडे प्रार्थना विनंत्या सोडू नका. होय, स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये सांगतो मी 7 वेळा तुझं स्तवन करतो. तुमच्या जीवनात त्याचं स्तवन सोडू नका, तुझ्या प्रार्थना विनंत्या सोडू नका, विनंत्या करणं सोडू नका. तो ठोकर न खाणारा मार्गाने घेऊन जाणारा परमेश्वर आहे. तो मामा त्या पाण्याच्या प्रवाहाकडे, जिवंत पाण्याच्या प्रवाहाकडे घेऊन जाईल. होय, जरी तुमची परिस्थिती किती कठीण असली, त्रासदायक असली तरी. अहोराष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा, म्हणा ज्याने इस्रायलास विखरले तो त्यांना जमा करील. मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीतो तशी तो त्याची निगा करील. कारण परमेश्वराने इस्रायलचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून त्याला मुक्त केले आहे. परमेश्वराने इस्रायलापासून जो बलवान त्यापासून त्याला मुक्त केलं आहे. होय, परमेश्वर मेंढपाळासारखा कळप चालेल. तो म्हणतो पहा, मी त्यांची निगा करेल. मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करीत तशी मी त्यांची निगा करेल. सर्व वाईट परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये भयभीत होऊ नका. तुमच्यापेक्षा बलवान अशा गोष्टी असेल, पण परमेश्वर त्यापासून तुम्हास वाचवेल. परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनातून काढलेल्या आहेत, त्या नाहीशा केलेल्या आहेत. ती परिस्थिती आधीच बदललेली आहे. तो सैतान भूलतापांद्वारे, द्वेषाद्वारे, मत्सराद्वारे, भयाद्वारे, भीतीद्वारे, मरणाच्या फळाने तुम्हाला भयभीत करत असेल, पण त्या सर्व गोष्टी प्रभू येशूद्वारे नाहीशा केलेल्या आहेत. ती परिस्थिती बदललेली आहे. तुमच्या आमच्या जीवनातली बदललेली परिस्थिती आहे. आणि जर तुमचं मन दोष देत आहे,
तर आपल्या मनाला उमेद द्या, कारण तुमच्या मनापेक्षा देव मोठा आहे. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 19-20 वचन सांगतं की देव तुमच्या मनापेक्षा काय आहे, थोर आहे, तो मोठा आहे. तुमच्या भाव, कल्पना, तुमची भीती, दोष देणं याच्यापेक्षा परमेश्वर मोठा आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. जरी असंख्य अशा गोष्टी तुमच्या जीवनात आज येऊन उभ्या असतील, अनेक कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेला असाल, पण परमेश्वर त्या सर्व गोष्टी नाही तशा करेल. परमेश्वराच्या अधीन या, त्याच्या वचनात राहा, त्याचा जयघोष करा, त्याचं वचन पाळा. कारण अनुवाद मध्ये वचन सांगतं, शत्रू एक मार्गाने जरी आलेला असेल, तुझ्याला चाल करून तो 7 मार्गाने पळून जाईल. लक्षात ठेवा, जेव्हा ती वचनात राहता, प्रार्थनेत राहता, विश्वासात दृढ राहता, परमेश्वर ती सर्व कठीण परिस्थिती प्रभू येशूच्या नावात बदलेल. अनुवादाच्या 28 अध्याय 2 ते 8 वचनामध्ये वचन आहे, तो शत्रू जर तुमच्यावर एक दिशेने जरी चाल करून आला असेल, तो 7 दिशेने पळ काढेल. जेव्हा तुम्ही त्याचं वचन ऐकता, वचन पाळता, विश्वास ठेवता, आणि ते वचन सांगतात तसंच घडेल असा विश्वास ठेवता. पहा अनुवादाचा 28 अध्याय 2 ते 8 वचन, तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील, तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होते. नगरात तू धन्य होशील, शेता पोतात तू धन्य होशील. तुझं संतान, तुझ्या भूमीचे उत्पन्न, तुझे गोरडरे व तुझे शेरे मेंढरे यांचे वत्स धन्य होते. तुझी टोपली व कातवड या धन्य होतील. तुझे येणे जाणे धन्य होईल. तुझ्यावर चढाई करून येणारे तुझे शत्रू मार खातील व ते एका वाटेने तुझ्यावर चढाई करतील, पण तुझ्या पुढून 7 वाटाने पळून जातील, असे परमेश्वर घडवून आणेल. जेव्हा देवाची वाणी ऐकाल, त्याचं वचन पाळाल, तेव्हा तुमच्यावर चाल करून आलेले शत्रू एका दिशेने येतील, पण ते 7 दिशेने पळून जातील. तुम्ही जे काही कराल, परमेश्वर ते आशीर्वादित करेल. तुमची टोपली कातवड परमेश्वर आशीर्वादित करेल, ती भरून काढेल त्याच्या आशीर्वादाने. पहा, इथं वचन सांगतं, तू नगरात तू धन्य होशील, शेतपोतात तू धन्य होशील. तुझे संतान, तुझ्या भूमीचे उत्पन्न, तुझे गोरडरे, तुझे शेरे मेंढरे याचे वत्स धन्य होतील. तुझी टोपली व कातवड धन्य होशील. तुझे येणे जाणे धन्य होईल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल ते सर्व आशीर्वादित होईल. कारण देवाचं वचन सांगते की जे मजबूत असंख्य असले तरी ते नाही तसे होतील. आज तुमच्या जीवनात कठीण परिस्थिती असेल, येवरेच्या सीमांसारखी, वेशींसारखी, पण परमेश्वर म्हणतो ते सर्व तुझ्या हाती दिलेलं आहे. तुम्ही जयघोष करणं, वचन पाळणं, विश्वासाने प्रार्थना करणं सोडू नका. ख्रिस्ताच्या मरणाद्वारे ते सैतानाचं अधिपत्य तुमच्या आमच्या जीवनातून काढलेलं आहे. आज तुमची परिस्थिती बदलण्यासारखं वाटत नसेल, अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळाले नसेल, अनेक प्रकारच्या संकटाने तुम्ही व्यापलेले असाल, वेढलेले असाल, पण ते सर्व वेढलेले परिस्थिती परमेश्वर त्याच्या पुत्राद्वारे बदलले आणि त्यांनी बदललीच आहे. तो सैतान निराशाद्वारे, दुःखाद्वारे, क्लेशाद्वारे, परीक्षांद्वारे तुम्हाला अडखळून पाहत आहे, तर ख्रिस्ताने त्याच्या मरणाद्वारे त्याला नाहीच केलेलं आहे. ती परिस्थिती परमेश्वराने आधीच ख्रिस्ताद्वारे बदललेली आहे. विश्वास ठेवा. होय, तुम्ही विश्वास ठेवा. वचन सांगते की तुझं येणं जाणं धन्य होईल. जेव्हा तुम्ही वचन पाळाल, परमेश्वराची वाणी ऐकाल आणि तो सांगेल तसं कराल आणि जी प्रार्थना करता ते परमेश्वर विश्वास धराल की तसंच होईल, तर तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही जिथे जाल ते आशीर्वादित असेल. ज्या कामात हात घालाल ते बरकत दिल्याशिवाय राहणार नाही. तुमची टोपली, कातवड धन्य होईल, आशीर्वादित होईल. तुमच्या आलेले शत्रू एका मार्गाने येतील, पण ते 7 मार्गाने निघून जातील. होय, 7 वाटांनी पळून जातील. ते मजबूत असंख्य असले तरी त्यांचा उच्छेद होऊन नाही तसे होतील, वचन सांगतं. याकरता नेहमी देवाच्या अधीन राहा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तुमच्या जीवनातून त्या परिस्थिती निघून जाईल. आणि सैतान जो तुम्हाला त्रास देतो अनेक दुष्ट कल्पनांद्वारे, त्रासांद्वारे, तो तुमच्या जीवनातून पळ काढेल.
याकोबाचे पत्र शेवटचं वचन वाचू. याकोबाचे पत्र 4 अध्याय 7 वचन म्हणतं, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. होय, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. जेव्हा अशा अनेक कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, तुम्ही काम करसाल, तुमचं कामाला फळ येत नसेल, परिस्थिती बदलत नसेल, पण लक्षात ठेवा की ती सर्व परिस्थिती परमेश्वराने आधीच बदललेली आहे. तुमच्या हाती ते दिलेलं आहे. तुम्ही फक्त देवाच्या अधीन राहा, विश्वासात राहा, धीर धरा, सैतानाला आडवे व्हा. त्या सर्व निराशापासून, सर्व दुष्ट संकलापासून, त्याच्या बाणांपासून परमेश्वराच्या पंकछायेमध्ये आश्रय घ्या, म्हणजे तो तुम्हापासून पळेल आणि ती परिस्थिती परमेश्वर बदलेल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादाची करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण प्रार्थना करू. बरोबर. ठीक आहे, ठीक आहे. करू आपण प्रार्थना. फुलांताईंसाठी आजारी आहेत, त्यांच्या भावासाठी प्रार्थना करू आणि सर्वांकरता प्रार्थना करू. ठीक आहे, या आपण प्रार्थना करू. देवाच्या नावाला धन्यवाद देतो, प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता. होय, आजची सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. सांगितलं सर्व वचनाद्वारे तू आमची परिस्थिती बदललेली आहेस. आमचा विश्वास आहे सर्व कठीण परिस्थिती बदललेली आहेस आणि ती सर्व प्रार्थनेची उत्तर प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला तू दिलेली आहे. आज रात्री असं जागृत ठेव, सुंदरसं अन्न दे, त्यांना खाऊन शक्ती, सामर्थ्य, सक्षमाच्या कार्यासाठी कारण कर. आज देशाची, जगाची परिस्थिती तुला ठाऊक आहे जिवंत पित्या. आणि होय, अनेक सांगितलेल्या वचनानुसार ती बदलत आहे, जगाचं रूपांतर होत आहे. या सर्व रूपांतरित होत असणाऱ्या परिस्थितीमध्ये जे विश्वासू आहेत, गरीब आहेत, निराश्रित आहेत, ज्यांना घर नाही, जे भुकेले, ताणेले, अशा सर्वांचा परमेश्वर देतो सांभाळ कर. होय, त्या सर्व कठीण परिस्थितीमध्ये त्यांना पवित्र आत्म्यामध्ये सहाय्य कर. सर्व सेवक, संदेश यांना पवित्र आत्म्या सामर्थ्यात बघ आणि त्याच्याबरोबर सामर्थ्याचे अंधकारात आहेत, ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. ज्या आज ऊर बडवून रडत आहे, दुःखात, क्लेशात आहे, त्यांची परिस्थिती प्रभू येशूमध्ये बदल, त्यांना तू सांत्वन दे. जे आज निराशामध्ये बसले आहे, पवित्र आत्म्यामध्ये त्यांच्या ठाई सहाय्य कर. आशा खाल. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई तू घाल. तसेच तू लहान लेकरांच्या ज्यांच्या परीक्षा चालू आहेत त्यांना तू सांभाळ कर, ज्ञान दे, प्रीती दे. त्यांना शिक्षकांना योग्य ज्ञान देण्याची शिक्षण पदे त्यांच्या ठाई तू घाल. अनाथाश्रमातील वृद्ध लोक तसेच अनाथाश्रमात लहान लेकरांच्या मुखासन्न पाणी दे. सर्व बिचाराने खेळलेल्या सर्व लेकरांना जे बिचाराने खेळलेले आहेत, हाडांचे विकार आहेत, नसांचे आहेत, पोटांचे, तोंडांचे, जिभेचे, मेंदूचे आहेत, अशा सर्वांना पॅरालाइज वाले आहेत, त्या सर्वांना प्रभू येशूने स्पर्श कर. कारण प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा आहे, तिथे सर्व प्रकारची मोकळीकता, त्यांना स्वतंत्र कर त्या परिस्थितीमधून. तू करशील आमचा विश्वास. तसं प्रार्थना करतो, जे प्रवास करतात रात्रीच्या वेळी त्यांना सुखरूप प्रियजनाकडे पोहोचव. जिथं प्रार्थना चालू त्या प्रार्थनेमध्ये अडखळणं प्रभू येशूमध्ये घालू दे. प्रार्थना प्रभू येशूकडे, प्रभू येशूच्या नावामध्ये तुझकडे पोहोचू दे. तसेच तू प्रार्थना करतो, जे आज कामासाठी वरून फिरत आहे, ज्यांना काम दे. ज्यांचे पैसे कंपनीकडे, मालकाकडे अडकले, ते प्रभू येशूने मोकळे कर. ज्यांना दातांचे, पोटांचे, जिभेचे विकार आहे, डोळ्यांचे विकार आहे, ते प्रभू येशूमध्ये दुरुस्त कर, बरे कर. प्रार्थना करतो फुलाताई, त्यांच्या कुटुंबाकरता, त्याच्या भावाकरता. होय, तुझ्या इच्छेने त्यांचं जीवन प्रभू येशूमध्ये तू बदल. त्यांचे काही शारीरिक त्रास आहेत, आजार आहेत, प्रभू येशू
तुझ्या खाल्लेल्या फटक्यामध्ये जे आरोग्य आहे त्यांच्या ठाई तू घाल. तुला बसलेल्या वळांनी, तुझ्या बसलेल्या वेळांनी ते निरोगी झालेलेच आहे. ते निरोगी पण आज फुलाताईंना तुझ्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे प्रभू येशू त्यांच्या ठाई कार्यान्वित कर. दैहिक त्रास त्यांच्या जीवनातून प्रभू येशूमध्ये घालव आणि सर्व शारीरिक त्रास, आजारपण प्रभू येशूमध्ये काढलं जावं. ते सर्व व्याधी, विकार, आजारपण वधस्तंभाला खेळून तू रद्द केलेला आहेस. प्रभू येशूमध्ये त्याच्या रक्ताद्वारे, तुझ्या विश्वासाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू येशू त्यांच्या जीवनात तू कार्य कर. त्यांना आरोग्य दे, शांती दे, त्यांच्या भावांना तुझी वाणी दे आणि जे काही सैतानाच्या विळख्यामध्ये, अंधकारामध्ये तो असेल, शारीरिक बंधनामध्ये असेल, प्रभू येशू त्यांना तू मोकळं कर. तुझी वाणी दे प्रभू येशू, प्रकाश दे आणि त्याला तू स्पर्श कर. प्रार्थना करतो त्याच्याकरता वचन असं सांगतं जे प्रभू येशूमध्ये आहेत त्यांनी विकार, वासना, देह सुद्धा वधस्तंभाला खिळला आहे. त्याच्याही वासना, विकार प्रभू येशूमध्ये त्या भावाचे काढले जावेत. तुला त्यांच्या भावाचे सर्व विकार, वासना प्रभू येशूमध्ये काढले जावेत आणि त्याला त्या सर्व बंधनातून प्रभू येशूमध्ये मोकळीकता मिळावी असं तू कर. सॅमसन अंकल, त्यांचे लेकरं, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती दे. तू त्यांचा पहारा तू राख. आजपर्यंत संभाळीतून पुढे तू राख. त्या मुलांना तुझ्या ज्ञानात, प्रीतीमध्ये, प्रभू येशूमध्ये दृढ राख. मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूमध्ये त्यांना तू दे. तसेच तू माझगावचे जे जे लोक प्रार्थनेमध्ये असतात त्यांनाही तू आशीर्वाद, प्रीतीमध्ये, विश्वासामध्ये, वचनामध्ये दृढ कर. सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशू त्यांना मोकळं कर. तसेच तू प्रार्थना करतो हिवाळी फॅमिली आहे, त्यांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य, शांती, प्रीती ख्रिस्तामध्ये कार्यान्वित कर. त्यांची सुना आहे, त्यांचे लेकरं आहेत, नातवंड आहेत, हिवाळे आई पप्पा आहेत, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, शांती, प्रीती राहू दे. त्यांच्या जीवनातल्या जे काही अंधकाराच्या गोष्टी त्यांना त्रास देत असेल, भय, भीती, ते सर्व प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे काढ आणि तुझ्या विश्वासात सामर्थ्य स्थिर कर. निशांत गुजराती जे ऑनलाईन आहेत त्यांच्या जीवनात जे काम करतात त्यात तू बरकत दे प्रभू येशू. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तुझं फळ दे. तुझे श्रम व्यर्थ जाणार नाही वचन सांगता आणि तू त्याला फळ देशील आमचा विश्वास. त्यांची स्त्रीची विचारणा केलेल्या प्रभू येशू ते मोकळं कर. तर पूर्ण सामर्थ्य दे. त्याच्या लेकरात ज्ञान, प्रीतीमध्ये भर. त्या वडिलांना आरोग्य दे प्रभू येशूच्या नावामध्ये. ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत त्यांच्या जीवनामध्ये तुझं वचन स्थिर केलेला आमचा विश्वास आहे. आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरं यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांच्या जीवनात ज्या अंधकाराच्या गोष्टी आहेत, भय, भीतीच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये काढल्या जाव्यात आणि सर्व गोष्टी तुझ्या योजना, संकल्पना त्यांच्या जीवनात प्रभू येशूमध्ये पूर्ण कर. मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरं, सॅमसन अंकल, त्यांचे लेकरं, फुलाताई, हिवाळे कुटुंब, आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरं ऑनलाईन पाहतात त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशू पूर्ण झाल्या, त्याचं फळ दिलेलं आहेस. धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशू नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावं. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणाला सहन सोडलेले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडून. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शांतीत राहा, प्रीतीत राहा. प्रभू येशूची कृपा, शांती तुम्हा सर्वांवर असो. आमेन.